दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजगड कार्यालयात आज मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना लोकसभेच्या अनुषंगाने मार्गदर्शन आणि सूचना देण्यात आल्या। मनसे नेते किशोर शिंदे, अमय खोपकर, अभिजित पानसे यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली। यामध्ये येत्या आठवड्याभरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभाबाबत निर्णय झाला। लवकरच राज ठाकरे कुठे, किती आणि कधी सभा घेणार आहे हे जाहीर करण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आलं। सभा होतील ना होतील मला असं वाटतं की याचं स्पष्टता लवकरच येईल। आमच्या पक्षाकडनं जाहीर होतील, पण नाशिकमध्ये होईल की नाही आता सांगू शकत नाही, कारण सगळेच उमेदवार तुम्हाला माहिती आहे की राजसभेची सभा मागतात, पण त्याच्यात नेमकी कुठे घ्यायची, काय घ्यायची, कधी घ्यायची या सगळं थोडासा वेळ आहे आणि पक्षाकडनं आमच्या अधिकृतरित्या आमच्या सभा साधारणपणे कधीपर्यंत हा निर्णय अपेक्षित आहे? आधी कसं आहे की लग्नात नवरा नवरी तर ठरवू देत, निश्चितपणे राज्यात आहे मागणी तर तुम्हाला माहिती आहे। सन्माननीय राजसाहेबांची सभा प्रत्येकच उमेदवाराला हवी आहे। हा 13 मेचा एक टप्पा आहे आता आणि त्याच्यानंतर 20 मेचा टप्पा आहे। या 2 टप्प्यामध्ये 13 मेच्या अनुषंगाने साधारणपणे आम्ही पुढच्या आठवड्यात 3-4 मे पर्यंत आम्ही जाहीर करू किंवा 5 मे पर्यंत आमचं जाहीर करू। खरं तर तेव्हा तोपर्यंत आमचा कार्यक्रमच जाहीर होईल की किती सभा घेणार आहेत का, किती सभा घेणार आहेत आणि कुठे घेणार। यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। या बैठकीस नाशिकमधील पदाधिकारी, प्रदेश सरचिटणीस अशोक मुतडक, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, माजी शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्यासह मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।